बापरे काय रे ते घेऊन साईडला पुढं घे पुढं साईडला घे सर पुढं ओ माय गॉड थांबा थांबा ओ घे वर जरा आजी काय करते कुठे चालली मारायला नाही आलो कुठे चालली तू कशाला कोण आहे तिथं तुझं हा वर्षीला रात्री 1 वाजले आजी मग कुठे वस्ती तर काहीच नाही कुठे वस्ती कुठे आजी तू कुठे आली एवढ्या लांब रोड चालत चालली तू चालता येते का नाही रांगत तू कशाला चालली पण तिकडं बघ जरा लाईट कडं कोण आहे तिकडं तुझं सांग बरं मनुष्य कोण आहे आजारी तुझी लाईट येते सावली येते नाही आता बरोबर हा कोण आजारी आहे कुठं भाचीला बघा तुझं घर कुठे आहे कोणाचं तुझं माझं घर तुमच्याला आहे कशाला आले इथं तू चालली व मी अगं 1 वाजले रात्रीचे मला चाला येत नाही आपल्या हळूहळू आली कशाला हा तुला मुलं आहेत का नाही ते मुलगी नाही कुणी नाही का तुला मी मुलगा आहे तुझा मी सांभाळू का तुला माझ्यासोबत येते का कुठे पंढरपूरला मी लय माझं गोरेवणी हाय जरा काय झालंय मला मी मोडलेली हाय मला लघवीला जावा येत नाही लवकर अगं मग काय होतंय मी नेतो तुला माझ्या ये तू नग चल नग अगं आजी मरून जाशील का अशी रोडला नाही तुमच्या पाया पडते माझ्या पाया कशाला पडती तुला माऊलीच्या दारात मी सोडतो चल पंढरपूरला आजी तुला पंढरपूरला माऊलीच्या दारात नेऊन सोडतो चल चल उठ चल चल काय बोलू तुम्हाला मी आता वाईट वाटतो वाईट काय वय आजीचं मला चाला येत नाही 90 वर्षाची आजी आहे रात्री 1 वाजता रांगत अशा हायवेला काय आहे का माणूस की कुठे शिल्लक रोज नवीन घटनाला मी तोंड देतो रोज नवीन अडचणी डोळ्यासमोर असतात अशा लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठलीही तरतूद चांगल्या प्रकारे केलेली नाहीये निराधारांना आधार देण्यासाठी काही नाहीये या जरा पुढे या माणूस म्हणून जगा काय चुकायची आज आजीची निष्पाप माणसं मरतायत रे रोडवर फक्त घर भरू नका स्वतःच फक्त म्हणायचं भारत माता की जय भारत माझा देश आहे आणि बांधव ती माऊली आजी किती वर्ष झाली एकटे राहते तू
हा हे आजीचं सामान आहे. हा एक ब्लँकेट, एक लुगडं. हा माझ्या आजीचा संसार आहे. नाही दुसरं काय नाही. दुसरं काय तुझ्याकडे आजी? हा 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 दुसरं काहीच नाही. नाही काय एवढंच. एवढंच. चल आजी मी नेतो तुला, मी सांभाळतो तुला. पैसे पडतंय मला. काय झालं रडायला? का रडते आजी? हा का रडते? माझा ऑफ झालं आहे. मला परसाकडला जाय येत नाही हो दादा. मग काय झालं? काय झालं मग? काय नाही होत, मी सांभाळतो तुला, तू रडू नको आजी. काय सांभाळताय तुम्ही? असं कर. काय झालं? काय घरातलं कोण ऐकत आहे का बाया? सांगा तुला बरं. पोर आहे का? हा? मला पोरं नाही ते, पोरी नाही त्या. कुणीच नाही? कोणाच नाही. मी आहे ना, मी सांभाळतो तुला. कशाला सांभाळताय तुम्ही? आई मरणाच्या घरला जाते. कुठे जाते? मरणाच्या घरला. मरण पाहिजे का? हजारो लोक या माऊलीच्या दर्शनाला जातात, कुठं माऊलीचं, आणि ही माऊली अशी मरणाची वाट बघते. कोण आधार देणार? कोण जबाबदार? माणुसकी आहे का नाही? एक माऊली या वयात मरण मागते. मी सांभाळतो आजी तुला, रडू नको तू. रडते कशाला? चल, तुला उठलं चालता येतं का? नाही, उठून चाला येत नाही मला. बर मी नेतो तुला, मी नेतो. आता मी आजीला या घेऊन निघालोय, ही माझी जबाबदारी आहे. मी महाराष्ट्राचा प्रत्येक निराधार माणूस माझा. वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात, एकही ॲम्ब्युलन्स अशा लोकांसाठी नाही. मी भीक मागतोय ॲम्ब्युलन्ससाठी, माझ्यासाठी नाही मागत. अशा निराधार लोकांना आधार द्यायचा आहे. करा मदत, इच्छा असेल तर. काय वय काय आजीचं? 90 वय असेल, आणि अशा अवस्था रात्री 1 वाजता एवढ्या काळोख्या अंधारात ही आजी घसरत या रोडने पुढे चालली आहे. धन्य झाला होता मी, म्हणजे हद्द झाली आता या अशा अडचणींची. काहीतरी ठोस निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. तुमच्या मदतीने आपण तो काहीतरी महाराष्ट्रामध्ये निराधारांसाठी, निराधार लोकांसाठी मोठी चळवळ उभा करू. त्या चळवळीतून अशा लोकांना आधार देता येईल. माझ्या माऊलीला, म्हणा माऊली येते ना माझ्यासोबत? कुणीकडे येतात? पंढरपूरला. पंढरपूरला? कुठेशी? तुला वाटत देतं नेतो. मला देवापाशी सोडतो. हा, देवापाशी सोडतो. मरायचंय तरी पण देवापाशी जायचंय. विठू माऊलीला माझा नमस्कार आहे. त्या पायरीला बसलं तर काहीतरी मिळेल. मी आजी, मी सांभाळतो तुला, मी विनवतो तुला. आजी, तुला उठताच येत नाही का? नाही, उठा येत नाही. असं मी दोन्ही हाताने धरलं तर? नाही, दोन्ही हाताने धरलं तरी नाही. असं उचलून हे करावं लागतंय, टाकावं लागतंय. बर, आम्ही तुला उचलून टाकतो गाडी. येते ना तू? आता बघा तुमच्या मनाची विचार. माझी इच्छा आहे तुला न्यायची, मी नेतो तुला. मी आजीला आता घेऊन निघालेलो आहे. या आजीला आधार देणं माझं भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमचंही कर्तव्य असेल तर पोस्ट, लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा हजारो लोकांपर्यंत पोहोचा
माझा नंबर मी शेअर करतो 8600000806. कृपया अशा लोकांना मदत करा. धन्यवाद. जय हिंद.